त्या ठिकाणी आपल्याला आपला फोटो किंवा नाव देखील उल्लेख नव्हता. या सगळ्या गोष्टी चुकीच्या असतात. शेवटी महायुतीमध्ये समजा काम करायचं असेल तसं बघायला गेलं तर मग मी आंबळनेरला सगळ्यांचे फोटो टाळू शकतो इतर पक्षाचे, पण युती धर्म पाळणं ही माझी प्रथम जबाबदारी असते. ज्या ठिकाणी अशा स्वरूपाचं समजा टाळण्याचं काम असेल तर ते योग्य नाहीये. मी याच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला समन्वयक समितीची बैठक होईल त्याच्यामध्ये आमच्याही पक्षाचे 2 मंत्री असतील, त्यांच्या तो कानावर विषय घालेल आणि समन्वय समितीने आपापल्या नेत्यांना, आपापल्या तालुक्यामधल्या आमदारांना, खासदारांना या सगळ्या गोष्टींची सूचना दिली पाहिजे. आमदार मंगेश चव्हाण यांनी हा कार्यक्रम आयोजन केला, त्यांनी इन्व्हिटेशन पाठवलं होतं आपल्याला? नाही, मला काही कुठलं इन्व्हिटेशन नव्हतं. त्यांनी तो शासकीय कार्यक्रम समजा जर का असेल तर तो तसा माझा हक्कभंगच आहे. मला आमंत्रण काही त्यांच्याकडनं मिळालेलं नव्हतं आणि कसला कार्यक्रम होता त्याची मला कल्पना नव्हती. पण ही प्रशासनाची जबाबदारी असते की आमच्यापर्यंत निरोप पोहोचवणे किंवा आमच्याशी फोनद्वारे का असेना संपर्क करणे. शासकीय कार्यक्रमांमध्ये जरी विरोधक असला तरी सुद्धा त्याला आमंत्रण हे बंधनकारक असतं. मी तर सत्तेतला आमदार आहे, त्यामुळे ते माझे मित्र आहे, त्यांचं मित्रावरती जास्त प्रेम आहेच, म्हणून कदाचित त्यांच्याकडनं टाळलं गेलं असेल किंवा त्यांच्याकडनं राहून गेलं असेल. पण मला असं वाटतं की त्यांनी टाळलं नसेल, ते राहून गेलं असेल. घटक पक्ष म्हणून दादा आपल्याला निमंत्रण राष्ट्रवादीचे आपण जिल्ह्यात आमदार आहात, नेते आहात, महायुती म्हणून जर आपण एकत्र कार्यक्रम घेत असाल तर तुम्हाला आमंत्रण. हे बघा, महायुतीचा घटक म्हणून त्यांचं मंगेश चव्हाण साहेब असतील किंवा भारतीय जनता पार्टीचं आमंत्रण मागच्या निवडणुका ज्या वेळेला झाल्या विधान परिषदेच्या, त्यांची आमंत्रणांची खैरात त्यांना मतं पाहिजे होती त्यावेळेला खूप होती. परंतु सार्वजनिक कार्यक्रम निवडणूक संपल्यानंतर जर का झाला तर कधी कधी विसर पडतो. आता तो राहिलेला विसर जो असेल तो समन्वय समिती समोर मांडला जाईल. पुढे लोकसभा येईल आणि आमची महायुती पुढे काम करेल, त्यावेळेला अजून आमंत्रण आम्हाला त्या निवडणुकीसाठी येतीलच. या आमंत्रणाच्या बाबतीमध्ये खरं तर प्रशासनाची चूक मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगावीशी वाटते. राजकीय नेत्यांचं काय असतं, आमंत्रण सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, हे एकदा लोकप्रतिनिधी असला त्याला हे आमंत्रण द्यावंच लागतं. तो जाईल नाही जाईल, त्याला जमेल नाही जमेल हा नंतरचा भाग. पण सत्तेतला आमंत्रण द्यायचं आणि विरोधातल्या आमदारांना आमंत्रण द्यायचं नाही, हे काही लोकशाहीला शोभत नाही. पण मंगेश चव्हाण किंवा गिरीश भाऊ पक्षश्रेष्ठी जे आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांचं आमंत्रण आम्हाला निवडणुकांमध्ये आवर्जून असतं. आम्ही आमची भूमिकाही व्यवस्थित पार पाडतो. सरकारी कार्यक्रम आहे, निवडणुका नाही आहेत, त्याच्यामुळे कदाचित त्यांच्याकडनं राहून गेलं असेल. मी त्यांना नक्की विचारेल.